नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि विषय आहे की लोक म्हणतात की आज हे काय नवीनच फॅड निघालंय की विवाहपूर्व समुपदेशन. विवाहपूर्व समुपदेशन हे एक फॅड आहे की काळाची गरज, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर विवाहपूर्व समुपदेशन हे खरंच गरजेचं आहे का? तर याचं उत्तर आहे होय. का गरजेचं आहे? कारण कसं आहे की जेव्हा लग्न होतं तेव्हा नव्याचे 9 दिवस संपलेत असं आपण म्हणतो आणि कुरघोडी सुरू व्हायला लागतात. नवीन नवीन लग्न होतं, छान मुलगा मुलगी म्हणजे नवरा बायको कपल इन शॉर्ट खूप खुश असतं. त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट तिला आवडते आणि तिने केलेली प्रत्येक गोष्ट त्याला आवडते. ती कशीही का होईना, भाजीत मीठ कमी पडो जास्त पडो, पण त्याला ते आवडतं. त्याने कसलंही ड्रेसिंग केलं तरी तिला तो राजकुमारासारखाच दिसतो. पण हे नवीन नवीन दिवस खूप दिवस राहतात का? तर नाही. हनीमून मध्ये असलेला जो रोमॅन्टिकपणा आहे, जो जोश आहे, तो कुठेतरी लोप पावत जातो आणि आपण म्हणतो की काय यांच्या संसाराचे नव्याचे 9 दिवस आता संपलेले आहे. बरीच जुनी लोक म्हणतात आमच्या वेळ नव्हते हे विवाह पूर्व समुपदेशन वगैरे, मग काय आमची लग्न टिकली नाहीत का? आणि हो, त्यावेळी तर एवढे लोक नव्हते, इतकी लोक एका घरात राहायचे. काका काकू, चुलत सासू, चुलत सासरे, आत्ते सासू, एक्सेट्रा एक्सेट्रा. 3 पिढ्या एकत्र राहत होतो असं ते अभिमानाने सांगतात. हो, बरोबर आहे. त्यावेळी समुपदेशनाची गरज पडत नाही असं आपले पूर्वज आपल्याला म्हणत आहे की आमच्या वेळेस नव्हतं हे, मग आमची लग्न टिकली नाही का? टिकवायची म्हटलं ना तर ते टिकतीच. त्यासाठी या विवाहपूर्व समुपदेशनाची गरज नाही आहे असे आपले काही वडीलधारी लोक किंवा जी आधीची पिढी आपण त्यांना म्हणू ती आपल्याला बोलते. परंतु एक गोष्ट समजून घ्या की आधीच्या काळी होते का मोबाईल, टीव्ही, टेलिफोन, इंटरनेट? नव्हतं. त्याही काळी लोक हे संपर्कात असायचे. पण ज्या काळी टेलिफोन, मोबाईल, टीव्ही, इंटरनेट त्यांच्या काळी नसताना सुद्धा आज ती लोक मोबाईल शिवाय राहू शकत नाही. कारण आज मोबाईल त्यांच्या म्हणण्यानुसार काळाची गरज झालेली आहे, किंवा आपण सगळेच म्हणतो की आज मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे टचमध्ये राहायसाठी. मग मी त्यांना प्रश्न विचारते की त्या काळी तुम्ही संपर्कात राहत नव्हते का? मोबाईल नव्हते तर मग आजच तुम्हाला मोबाईलची गरज का एवढी तीव्र वाटते? कारण परिस्थिती बदलली आणि परिस्थिती बदलल्यावर माणूस बदलतो. तसंच विवाह समुपदेशनाचं सुद्धा आहे, विवाहपूर्व समुपदेशनाचं सुद्धा आहे की त्या काळी जी काही लग्न होत होती ती परिचित लोकांशी होत होती, नात्यात होत होती, एका विशिष्ट ग्रुपमध्ये होत होती. आय मीन रिलेटिव्हच्या ग्रुपमध्ये किंवा ओळखीत होत होती. परंतु त्यामुळे काय होतं की मुलगा कसा आहे, काय आहे, किंवा मुलगी कशी आहे, काय आहे हे बघितलेलं असायचं, जाणून घेतलेलं असायचं. म्हणजे थोडक्यात डिरेक्टली जरी मुलाने मुलीला जाणलं नसायचं तरी त्या काळची ती पद्धत होती. पण आज लग्न हे 7 समुद्रापलीकडे सुद्धा व्हायला लागले आहे आणि प्रत्येक व्यक्ती आज एक स्वतंत्र विचार करायला लागला आहे.
तेव्हा ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आपलं सुखी संसार थाटायचा आहे, आपल्याला आयुष्याचा जीवनसाथी निवडायचा आहे, त्याच्यासोबत चर्चा करून एक समुपदेशन घेऊन त्याला जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. आपला लाईफ पार्टनर, आपला जोडीदार हा 100% परफेक्ट असावा असं मुळीच नाही, पण तो मिसमॅच सुद्धा नसावा. कारण लग्न ही तडजोड नाहीये, टिकवलं तर टिकतं हे नाहीये. जर आपलं त्या व्यक्तीशी पटतच नाहीये आणि तरीही आपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर तो संसार आनंदी सुखी संसार होणार नाही. आनंदी सुखी संसारासाठी आपला लाईफ पार्टनर आणि आपण या दोघांमध्ये च्या विचारांमध्ये, वागणुकीमध्ये किंवा अंडरस्टँडिंगमध्ये एक समानता असणं गरजेचं. 100% नाही असणार, पण तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे कुठले गुण आहे, कुठले दोष आहे हे विवाहापूर्वी माहिती झाल्यास अतिउत्तम. हॅपी मॅरेज म्हणजे काय? तर हॅपी मॅरेज हे रोज होत असलेल्या नवरा बायकोंच्या संवाद आणि त्यांनी घेतलेले निर्णय यावर डिपेंड करतं. जर नवरा बायकोमध्ये एक चांगला सुसंवाद असेल तर त्यांचं मॅरेज हे हॅपी होतं. त्यांच्या आयुष्यातील डिसिजन्स घेणं हे त्यांच्यासाठी इझी होतं. परंतु जर कुठल्याही कपलमध्ये, कुठल्याही नवरा बायकोमध्ये जर कम्युनिकेशन नसेल, संवाद नसेल, तर डिसिजन दोघं मिळून घेण्याचा किंवा डिस्कस करून घेण्याचा, चर्चा करून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण संवादच नाही. विवाहपूर्व समुपदेशनामध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत? तर विवाहपूर्व समुपदेशनामध्ये आपण ज्या व्यक्तीशी लग्न करतोय त्या व्यक्तीच्या सवयी काय आहे, त्याला कुठल्या कुठल्या चांगल्या सवयी आहे, वाईट सवयी आहे, त्यानंतर त्याचं करिअर. आज मुलं मुली दोघंही करिअरबद्दल खूप जागृत आहेत, बरेच ॲम्बिशियस आहेत. तर या विषयावर सुद्धा विवाहपूर्व समुपदेशनामध्ये चर्चा केली जाते की आफ्टर मॅरेज तुला काय करायचं आहे. त्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांचा सांभाळ करणे आहे. तर बऱ्याच मुलींना एक न्यूक्लिअर फॅमिली हवी असते की मी आणि माझा नवरा, मी घरच्यांचं करणार नाही. तेव्हा कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या तुला लग्नानंतर येणार आहे, आईवडिलांचं करायचं आहे, बहीण भाऊ आहेत, लहान आहे, मोठे आहे. तर या सर्व गोष्टींची कल्पना देऊन तिचं काय मत आहे किंवा त्याचं काय मत आहे हे जाणून घेणं विवाहपूर्व समुपदेशनात महत्त्वाचं ठरते. त्यानंतर घरकाम सुद्धा एक वादाचा विषय ठरतो बरेचदा मॅरेज झाल्यावर की तुला काही येत नाही, तुला स्वयंपाक येत नाही, तुला बाकीची कामं येत नाही. सो कामं, कुठली कामं येतात, कुठली नाही येतात हे सुद्धा याबद्दल सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नंतरचा पॉइंट आहे तो खर्च. काही लोक फार खर्चिक असतात तर काही लोक फारच कंजूस असतात. तर लग्न झाल्यावर या गोष्टीचा सुद्धा आपल्याला की समुपदेशन करताना की एखादी सिच्युएशन निर्माण करू की तू या सिच्युएशनमध्ये काय करशील, तुझ्याजवळ एवढे पैसे आहे, तुझं एवढं आहे. या पद्धतीने आपण त्यांचं विवाहपूर्व समुपदेशन करू शकतो. म्हणजे आपल्याला कळतं की हा मुलगा किंवा ही मुलगी खर्चिक आहे, काटकसरी आहे की कंजूस आहे. त्यानुसार एकमेकांच्या परिस्थितीची जाणीव करून देणे, फायनान्शियल परिस्थितीची जाणीव करून देणं सुद्धा आजच्या काळात गरजेचं आहे. तुमची सॅलरी किती आहे, ओव्हर इन्कम काय आहे, खर्च किती आहे, तुमचे फॅमिली मेंबर्स किती आहे,
या सगळ्या विषयावर सुद्धा विवाहपूर्व समुपदेशनामध्ये चर्चा केली जाते. त्यानंतर जी घरची जबाबदारी त्यावर आपण डिस्कस केलेलं आहे. अंडरस्टँडिंग किती आहे, की एखादी सिच्युएशन आल्यावर काय अंडरस्टँडिंग होतं, की यावर सुद्धा चर्चा केली जाते. त्याच नंतर चर्चा करून आपल्याला कळतं की हा जोडीदार आपल्याला अनुरूप आहे किंवा नाही. कारण बरेचदा या विषयांव्यतिरिक्त आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता ही सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. कुणी वारंवार आजारी पडतंय का, कुठला आजार आहे का, आजार असल्यावर तो एक्सेप्ट करायला तयार आहे का. म्हणजे बरेचदा आजार म्हणजे मी मोठ्या आजाराबद्दल बोलत नाही आहे. कुणाला बीपी असतं, कुणाला शुगर असतं, कुणाला काहीतरी ॲसिडिटी असते. तर या गोष्टींची सुद्धा कल्पना देणं हे विवाहपूर्व समुपदेशनात द्यावी असं मला वाटतं. यावर चर्चा केली जाते. मला एक्सेप्ट करायचं आहे, नाही करायचं आहे, अप टू इट. पण आपण समोरच्याला जाणून घेतो. त्यानंतर आलं की लग्नानंतर, लग्न झाल्यावर मुलगा आणि मुलगी यांचा संसार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तरी नाही, आपल्या भारतामध्ये तरी नाही आहे. यामध्ये बाकीचे जरी नातेवाईक सोडले तरी मुलाचे आईवडील आणि मुलीचे आईवडील हे या विवाह म्हणजे संसारात महत्त्वाचे कंपोनंट्स आहेत, महत्त्वाचे घटक आहेत. तेव्हा लग्न झाल्यावर मुलाच्या आणि मुलीच्या दोघांच्याही आईवडिलांनी काय त्या अपेक्षा असेल. कारण एक मुलगी तिचा कम्फर्ट झोन सोडून दुसऱ्या घरातून तिच्या घरातून दुसऱ्या घरात येते, तेव्हा तिच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत आणि तिला कसं आपल्या घरात ॲडजस्ट करून घ्यावं हे सासरच्या मंडळीचं एक काम ठरतं. त्यासाठी त्यांची मनाची तयारी करणं खूप गरजेचं आहे. बरेचदा काय होतं की मुलींची तर तयारी केलेली असते की नाही तुला दुसऱ्या घरी जायचं आहे, दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे. पण बरेचदा मुलाच्या आईवडिलांची ती तयारी झालेली नसते की एक बाहेरची मुलगी आपल्या घरात येणार आणि ती म्हणणार की हे सगळं माझं आहे. इन द सेन्स माझं आहे मीन्स मी प्रॉपर्टीविषयी बोलत नाहीये. किचन माझी किचन आहे, मला हे करायचं आहे. आणि त्यावेळेस सुद्धा सासासुनांमध्ये थोडे वादविवाद होतात. बरेचदा आवडीनिवडी वेगळ्या असतात, कारण ती मुलगी एका वेगळ्या कल्चरमधून आलेली असते, दुसऱ्या घरातून आलेली असते. सो इथली खाण्याची पद्धत या गोष्टींवरून सुद्धा वाद होतात. तर ते होऊ नये यासाठी दोन्हीही लोकांची मनाची तयारी करून घेणं हे विवाह समुपदेशनात केलं जातं. त्यानंतर लग्न झाल्यावर मुलगी सासरी येते आणि दिवसभर छोटी छोटी जी काही गोष्ट होत असेल ती आपल्या आईला फोन करून सांगते. तेव्हा मुलीच्या आईने आपल्या मुलीच्या संसारात कितपत डोकं घालावं, कितपत इंटरफेअर करावं हे सुद्धा विवाह समुपदेशनात आपण सांगितलं जातं. त्यानंतर बरेचदा काय होतं की मुलगा आधी काम करत नव्हता, नंतर मग बायको आल्यावर थोडा तो तिला मदत करायला लागला, तेव्हा लगेच सासू लोक बोलायला लागतात की हा काय आधी तर इथली काडी तिथे काढत नव्हता आणि आता बायको आला तर मागे मागे काम करू लागतो. तसं न करता परिस्थितीनुसार प्रत्येक व्यक्ती बदलत असतो आणि ते एक्सेप्ट करावं यासाठी सुद्धा विवाह समुपदेशन गरजेचं आहे. मुलाच्या आईवडिलांचं आणि मुलीच्या आईवडिलांचं, कारण बरेचदा मुलीच्या आईवडिलांचं पण फार अपेक्षा असते की जावयाने असं करावं, जावयाने तसं करावं. सो या अपेक्षा ठेवू नये. आम्हाला एकटीच मुलगी आहे, आम्हाला मुलगा नाही आहे, मग जावयाने आम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा आमच्या मुलीला घरी पाठवावं, जावयाने आमची काळजी करावी, जावयाने आम्हाला येऊन ज्या काही गोष्टी असेल त्या कराव्यात. ऑफकोर्स त्याला करावं असं वाटत असेल तर तो करेलच. पण या म्हणजे आपण एक मनात एक विचार करून न ठेवता या सगळ्या गोष्टी की आमची तुमची जावई म्हणून आमच्याकडून ही अपेक्षा आहे, आमची मुलगी तुमच्या घरी आल्यावर अशी वागणार आहे किंवा ती आमच्याकडे एवढे दिवस येणार आहे वगैरे वगैरे एक्सेट्रा,
किंवा जे काही फायनान्शियल असेल किंवा काही आणखी अदर गोष्टी असेल त्या आधीच डिस्कस कराव्या. कारण लग्न झाल्यावर मग आम्हाला माहिती नव्हतं की तुम्ही आमच्या मुलीला असं कराल, आम्हाला माहीत नव्हतं तुम्ही आमच्या मुलीला तोडाल, या गोष्टी पिक्चरमध्ये येत नाही. आणि ज्या 2 मुलींचं लग्न झालं असेल त्यांचा संसार हा सुखाचा होतो. तेव्हा मुलाच्या आईवडिलांनी आणि मुलीच्या आईवडिलांनी आपल्या मुलांच्या संसारात किती इंटरफेअर करावं हे सुद्धा आपण या विवाह समुपदेशनातून सांगतो. सासू आई, मुलगी सून, मुलगा जावई ही नाती वेगवेगळी आहेत. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न हा कधीही करू नये. बऱ्याच जणांचं असतं की माझी सून मला मुलीसारखी आहे. नाही, सून सून आहे, मुलगी मुलगी आहे. कारण ते कुणीच जरी आपण ते खूप पुढारलेलं आहोत दाखवण्यासाठी किंवा काही असो, तरीही वस्तुस्थिती जी आहे ती एक्सेप्ट करा की हे असं होत नाही. कारण कुठलंही रिलेशन, जर एखादी सासू असेल तर तिची मुलगी खूप उशिरापर्यंत झोपली आहे तर ती मुलीच्या रूममध्ये जाणार, डोकावणार आणि म्हणणार की किती वेळ झाला ग, अजून उठलीच नाही का. आणि तिचा बोलण्याचा साऊंड वेगळा असणार. पण तिथे जर सून आहे तर ती तसं करणार नाही. तिचे एक्सप्रेशन वेगळे असेल, बघा ना उठलीच नाही अजून, काय ढोऱ्यासारखी झोपली आहे एक्सेट्रा. जर मुलगा असेल, आता आपण मुलगा आणि जावयाचं बघूया. तर मुलगा असेल तर आई बाहेर जातीये ते सांगून जाऊ शकते, अरे मला यायला उशीर होईल, तू थोडा कुकर लावून घेशील. पण जर मुलाच्या ऐवजी जावई असेल तर ती सासू जावयाला म्हणणार का की जावई बापू मी जरा बाहेर चालले, तुम्ही थोडा कुकर लावून घ्या? नाही. तेव्हा हा डिफरन्स एक्सेप्ट करा. हे वेगळी नाती आहे. आई वेगळं नातं आहे, सासू वेगळं नातं आहे, सून वेगळं नातं आहे, मुलगी वेगळं नातं आहे, जावई वेगळं नातं आहे आणि मुलगा वेगळं नातं आहे. त्याचप्रमाणे जर काही ठिकाणी जर खूपच आपण त्याला म्हणू की खूपच प्युअर हार्ट लोक आहेत, पण तिथेही कुठलंही रिलेशन हे 2 वे असायला हवं. 1 वे रिलेशन चालत नाही. एखाद्या सासूने ठरवलं की नाही माझी सून आल्यावर मी तिला ना अगदी मुलीसारखं जपेल आणि ती जपायला पण लागली. पण मुलगी आधीच आपल्या माइंडमध्ये ठेवून आलेली आहे की मला एकत्र राहायचं नाहीये, मला सासूसोबत राहायचं नाही, मला वेगळं राहायचं नाही. इट्स नॉट पॉसिबल. भांडणं होणारच. तेव्हा या काय गोष्टी आहे या विवाहपूर्व, या विवाहाच्या पूर्वी यावर चर्चा होणं फार गरजेचं आहे. तर हे एवढं सांगण्याचं कारण की आपले संसार टिकावे. कारण रिसर्चनुसार असं लक्षात आलेलं आहे, हे मी सांगत नाहीये, रिसर्च असं सांगतेय की जर आपण विवाहपूर्व समुपदेशन केलं तर त्यांचा सक्सेस रेट 80% आहे. आणि त्यावरून हा निष्कर्ष निघतो की विवाहपूर्व समुपदेशन करणं ही आजच्या काळाची गरज आहे. असा मुद्दा तुम्हाला कळला असेल अशी मी आशा करते आणि ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरली असेल. जर आपल्या कुणाला विवाह समुपदेशन करायची इच्छा असेल तर माझ्या 9270173481 या नंबरवर तुम्ही अवश्य संपर्क साधू शकता. प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये मला विचारू शकता. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.